नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघा, बुलेट मॅथ्सचे जे आपले लेक्चर्स आहेत ते आता आपण काय करतोय, पुढे नेतोय. बरोबर आहे. आतापर्यंत जे लेक्चर झालेत बुलेट मॅथ्सचे, ठीक आहे, 5 लेक्चर झालेले आहेत. ठीक आहे, तर हे जे 5 लेक्चर झाले, या सर्व लेक्चरची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. या बुलेट मॅथ्सच्या लेक्चरमध्ये काय करतोय आपण की कॅल्क्युलेशनच्या ज्या शॉर्ट ट्रिक्स आहेत त्या शॉर्ट ट्रिक्स शिकतोय. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेटर वापरण्याची गरज पडणार नाही. तुम्ही ओरली तोंडी काय कराल, कॅल्क्युलेशन कराल, आहे की नाही. तोंडी कॅल्क्युलेशन कराल. 10 ते 20 सेकंदामध्ये कुठलंही कॅल्क्युलेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. या ट्रिक्स ज्या आहेत त्या आपण शिकतोय. ठीक आहे, 5 लेक्चर झालेत. 5 लेक्चरमध्ये कॅल्क्युलेशनच्या वेगवेगळ्या ट्रिक्स झाल्यात. आपल्या मागचं जे लेक्चर होतं त्याच्यामध्ये आपल्या स्क्वेअर करण्याच्या ट्रिक्स झाले होते, वर्ग करण्याच्या पद्धती ज्या आहेत आणि वर्गमूळ काढण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या झालेल्या होत्या. आज आपल्याला काय करायचं, घन म्हणजे क्यूब जे आहेत ते क्यूब शिकायचे. आता घन करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे, क्यूब जे करायचे आहेत, आपल्याला कोणत्याही संख्येचे क्यूब करायचे आहेत तर त्यांचे कॅल्क्युलेशन करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. तर एक 2 लेक्चर आपल्याला याच्यासाठी लागतील, 2 ते 3 लेक्चर लागतील असं समजा. कारण क्यूब करणे, मग त्याचा क्यूब रूट काढणे, ह्या सगळ्या गोष्टी तिथे येतील. क्यूब रूट काढण्याची एकच युनिव्हर्सल पद्धत आहे, त्याच पद्धतीला आपण काय करणार आहे, फॉलो करणार आहे. पण क्यूब काढण्याच्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यापैकी कुठली एक पद्धत जरी तुम्ही अडॉप्ट केली, म्हणजे कुठली एक पद्धत जरी वापरली तरी चालते. जी पद्धत तुम्हाला वाटेल की ही पद्धत मला सोपी जाते किंवा ही पद्धत मला समजते, लक्षात राहते, तीच पद्धत तुम्हाला वापरायची. मी सगळ्याच पद्धती सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे, तुम्हाला फक्त ती पद्धत घ्यायची आहे जी पद्धत तुम्ही लक्षात ठेवू शकता, जी पद्धत तुम्हाला परीक्षेत आठवणार आहे. ठीक आहे, आणि ज्याचा सराव तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. तर एक पद्धत युनिव्हर्सल होते. युनिव्हर्सल म्हणजे काय की कुठल्याही संख्येचा क्यूब करत असताना ती एक पद्धत लागते. तर ती आपण उद्याच्या लेक्चरला पाहू. युनिव्हर्सलची पद्धत आहे क्यूब करण्याची, ती दुसऱ्या लेक्चरला म्हणजे उद्याच्या लेक्चरला पाहू. आजच्या लेक्चरला आपण क्यूब करण्याच्या 3 वेगवेगळ्या पद्धती पाहू. 2 अंकी संख्यांचे क्यूब कसे करायचे, कारण 2 अंकी संख्यांचेच क्यूब आपल्याला येतात, 3 अंकी संख्येचे क्यूब आपल्याला विचारले जात नाही. त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही आपल्याला. ठीक आहे, तर 2 अंकी संख्येचे आज जे क्यूब करणार आहे आपण, त्या पद्धती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या संख्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने लागू होतात. उद्याची पद्धत असेल जी युनिव्हर्सल असेल, कोणत्याही संख्येला समान पद्धतीने लागू असेल, त्याच्यानंतर आपण क्यूब रूट काढणार आहे. ठीक आहे, तर बघा आता 3 प्रकारच्या संख्या ज्या आहेत त्या आपल्या समोर येतील. ठीक आहे, पहिल्या प्रकारात जी संख्या आपल्या समोर येईल क्यूब करण्यासाठी, ती पहिल्या प्रकारातली संख्या असेल 1 ए या स्वरूपातील 1 ए. ठीक आहे, 1 ए चा क्यूब करायचा. 1 ए म्हणजे काय, तर ज्या संख्येचा पहिला अंक 1 असेल व दुसरा अंक इतर कुठलीही संख्या असेल. ठीक आहे, इतर कुठलीही संख्या असेल. है ना, तर आपली संख्या जी आहे पहिली 1 ए चा घन म्हणजे पहिला अंक 1 आणि दुसरा अंक जो आहे तो इतर कुठलीही संख्या असेल, 0 पासून 9 पर्यंतचा कुठलाही एक अंक असेल. तर 1 हा अंक असलेली संख्या, पहिला एक अंक असलेली संख्या जी आहे तिचा घन कसा करायचा आपल्याला, तर बघा याच्यासाठी नाही का आपल्याकडे एक रचना असते. आपण ज्यावेळेस 1 ए चा घन करायला नेतो त्यावेळेस आपल्याकडे एक रचना असते. ठीक आहे, आपण 1 लिहायचा, मग दुसरी संख्या तिचा वर्ग आणि त्याच संख्येचा घन, या पद्धतीने रचना मांडायची आपल्याला. बघा रचना जी आहे ती या पद्धतीने आहे की 1, मग दुसरा अंक त्याचा पहिला घातांक, मग त्याचाच वर्ग, त्याचाच घन. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला काय करायचंय की कोणत्याही संख्येचा घन करायचा ज्याचा पहिला अंक 1 असेल आणि दुसरा अंक इतर कुठलाही अंक असेल 0 पासून 9 पर्यंत. ठीक आहे, आता लक्षात घ्या, जसं आपण म्हटलं किंवा मला करायचं आहे 11चा घन. ठीक आहे, मला काय करायचं आहे 11चा घन. मग मी काय करेल, बघा पहिला अंक 1 आहे, 1 लिहिणार आहे. ठीक आहे, दुसरा अंक 1 आहे, 1, मग 1 चा वर्ग 1, 1 चा घन 1. ठीक आहे, आता काय करायचं, बघा रचना अशा पद्धतीने केल्यानंतर आता मधात जे 2 अंक आहेत है ना,
त्यांच्यावर आपलं काम जे आहे ते सुरू होतं. त्याच्या खाली काय करायचं, पहिला आणि शेवटचा अंक सोडून द्यायचा, मधातले जे दोन अंक आहेत त्यांची दुप्पट लिहायची. एकची दुप्पट दोन, एकची दुप्पट दोन. आता बेरीज करून घ्या. एक, दोन आणि एक तीन, दोन आणि एक तीन, एक आहे 1331. काय 11चा घन आहे. 11चा क्यूब किती आहे, 1331 आहे. प्रत्येकाला पाठ असेलच. 30 पर्यंत क्यूब पाठ करायला तसेही सांगितलेले असतातच की 30 पर्यंत क्यूब पाठ करा कमीत कमी. म्हणजे काय की तुम्हाला कॅल्क्युलेशन करत असताना आणखी चांगल्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करता येईल. म्हणजे 20 ते 30 सेकंदामध्ये तुमचं कॅल्क्युलेशन जे आहे ते संपून जाईल, है ना. तर 11चा क्यूब किती, 1331 आहे, आलेला आहे, बरोबर आहे. 12चा घेऊ आपण, सगळेच काढणार आहे आपण एकदम शांततेने. मग आता 12चा क्यूब म्हटलं तर 12चा क्यूब कसा काढायचा, तर आपण म्हटलं की आपली रचना आहे एक, दुसरा अंक 2 आहे, मग 2, 2चा वर्ग 4, 2चा घन 8, आणि मग मधातले जे दोन अंक आहेत त्यांची दुप्पट लिहायची. 2ची दुप्पट 4, 4ची दुप्पट 8, ठीक आहे. आणि मग बेरीज करायची. 8, 8 आणि 4 12, 2 हातच्या आला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7, आणि 1728 हा झाला 12चा क्यूब आहे. पाठ असेल प्रत्येकाला. 11चा क्यूब 1331 आहे, 12चा क्यूब किती आहे, 1728 आहे. क्लिअर आहे की नाही, प्रत्येकाला समजून राहिले. एक पहिला अंक जो आहे तो जसा आहे तसा, मग दुसरा अंक त्याचा वर्ग त्याचाच घन, दुसरा अंक त्याचाच वर्ग त्याचाच घन, आणि मग मधातले जे दोन अंक आहेत त्याची दुप्पट करायची. ठीक आहे. 13चा घेऊ आपण. पाहा, 13चा क्यूब काढायचा आपल्याला. काय करणार आहे आपण, एक जसाच्या तसा, दुसरा अंक 3 आहे, 3, 3चा वर्ग 9, 3चा घन किती 27. तुम्हाला 1 पासून 10 पर्यंत तरी ऍटलीस्ट घन माहित पाहिजेत. ठीक आहे, 1 पासून 10 पर्यंत ऍटलीस्ट घन माहित पाहिजेत. नसतील माहित तर पहा, पण माहित पाहिजेच. नसतील माहित म्हणजे काय, 2चा घन 8 होतो आहे की नाही, 3चा घन काय होतो 27 होतो, 4चा घन काय होतो 64 होतो. ठीक आहे. 5चा घन 125, 6चा घन 216, 7चा घन 343, 8चा घन 512, 9चा घन 729 आहे ना. 9 पर्यंत तुम्हाला घन माहित पाहिजे. आता पहा, 3 दुसरी संख्या 3, 3चा वर्ग 9, 3चा घन 27. आता मधातले जे दोन अंक आहेत त्यांची दुप्पट करायची. 3 दुनी 6, 9 दुनी 18. आता पहा, एकक स्थानचे अंकच घ्यायचे. आता बेरीज करत असताना लक्षात घ्या, एकक स्थानचे अंकच घ्यायचे. 27च्या ठिकाणी 7च घ्यायचा आहे. हा 2 जो आहे हा पुढे कॅरी फॉरवर्ड होईल. ठीक आहे. आता काय होईल, 8 आणि 2 10, 10 आणि 9 19 आहे की नाही. आता मग जर पूर्ण बेरीज केली तर 18 आणि 2 20, 20 आणि 9 29. ठीक आहे. 29ची 9 हातच्या आला 2 इकडे, 6 आणि 3 9 2 11, 1 हातचा 2, 2 आणि 1 सॉरी हातचा 1, 1 आणि 1 2, 2197. किती झालेत, 2197. पुन्हा पहा, एकक स्थानचे अंकच घ्यायचे आपल्याला. 27 पैकी 7 घेतला, 2 कॅरी फॉरवर्ड केला, 18 आणि 2 20, 20 आणि 9 29ची 9 हातचा 2 आहे, 6 आणि 3 9 2 11, 11शी 1 हातचा 1 आणि 1 2, 2197. 13चा क्यूब किती आहे, 2197. क्लिअर आहे की नाही. 14चा पहा, 19 पर्यंत पाहू ना आपण, 19 पर्यंत पाहू. 14 पहा, 14चा क्यूब. पुन्हा आपण काय करायचं, एक जसाच्या तसा आहे आपला. ठीक आहे. 4, 4चा वर्ग 16, 4चा घन 64. सर मधातल्या दोन अंकांची दुप्पट, 4 दुनी 8, 16 दुनी 32. आपल्याला बेरीज करायची. 4 जसा तसा, 6 जो आहे तो कॅरी करायचा. ठीक आहे, 6 कॅरी करायचा. आता पहा, इथे बेरीज करत असताना एकक स्थानचे अंकच घ्यायचे आपल्याला. 6 आणि 6 12 आणि 2 14, 6 आणि 6 12 आणि 2 14, 14 4 हातच्याला 1, हात तिकडे घेऊन जायचा. 3 आणि 1 4 आणि 1 5 इथं, कारण आपल्याला एक अंकी संख्या पाहिजे. एकक स्थानचा अंक, एकक स्थानच्या अंकाचीच बेरीज करा, हातचा घ्या. हे जे दशक स्थानचे अंक आहेत यांची बेरीज करून पुढे कॅरी करा. 6 आणि 6 12 आणि 2 14शी 4 हातचा 1 आहे, 3 4 5 5 कॅरी गेले. मग काय होतं, 5 आणि 4 9 8 17, 17शी 7 हातचा 1, 1 आणि 1 2, 27 44, 27 44 खतम आहे की नाही. तर तुम्हाला ज्यावेळेस बेरीज करायची आहे, फक्त ऍडिशन करत असताना लक्षात घ्या, कारण 9 पर्यंत तुम्हाला क्यूब माहित आहे. ठीक आहे, 9 पर्यंत वर्ग माहित आहेत. त्याच्यामुळे तुम्ही एकक स्थानचा अंक जो आहे त्याचा तो 1 पासून 9, शून्यापासून 9 पर्यंत येईल. शून्य घेण्याची गरजच नाही आपल्याला. 11 पासून सुरू केला आपण, 1 2 3 4 पर्यंत आलो, 1 पासून 9 पर्यंत येतील. वर्गही माहित आहे, घनही माहित आहे प्रत्येकाचे, आहे की नाही.
ते लिहिलेत. मधातल्या दोन संख्येची फक्त मधातले जे दोन संख्या आहेत त्यांची दुप्पट करायची, एकक स्थानचा अंक जो आहे तो घेत राहायचा है ना, आणि बाकी सगळं पुरे कॅरी कॅरी फॉरवर्ड करत राहायचं. इथं याची बेरीज केली 16 आणि 32 48 लिहिले असं नाही करायचं. एकक स्थानचा अंक जसं आपण बेरीज करत असताना करतो ना, बस तसंच करायचं आपल्याला, आहे की नाही. नेक्स्ट पहा, रचना फार महत्वाची आहे बरं. पहिला अंक 1 आणि दुसरा अंक जो आहे म्हणजे एकक स्थानचा अंक इतर कुठली संख्या असेल, दशक स्थानचा अंक 1 असेल. 15चा घन करायचा म्हटल्यावर काय कराल बघ तुम्ही, तेच 1 जसाच्या तसा. दुसरा अंक 5 आहे, 5, 5चा वर्ग 25, 5चा घन 125. मधातले दोन अंक आहेत त्यांची दुप्पट, 5ची दुप्पट 10, 25ची दुप्पट 50. ठीक आहे. चला, 5 एकक स्थानचा अंक, 12 जे आहेत ते पुढे कॅरी फॉरवर्ड होते. आता इथं एकक स्थानच 5 आणि 2 7, आणि याचे जे दशक स्थान आहेत याची बेरीज करून पुढे न्यायची. 5 आणि 2 7 आणि 1 8, 8 आणि 5 1303, हातचा 1, 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 33 75. आहे की नाही. काय केलं, एकक स्थानचे अंक घेतले आपण, 5 12 कॅरी घेतला, मग एकक स्थानच्या अंकांची बेरीज 5 आणि 2 7, बरोबर आहे. हे 5 आणि 2 अब ये कब से बंद पड़ा क्या मला. बरं पहा, 15चा घन करतोय आपण 1, दुसरा अंक 5, त्याचा वर्ग 25, 125, बरोबर आहे. आणि मग मधातल्या दोन अंकांची दुप्पट, 5ची दुप्पट 10, 25ची दुप्पट 50. बेरीज केली, एकक स्थानचा अंक 5 जसा तसा, 12 पुढे नेले, 5 आणि 2 7, 5 आणि 2 7 आणि 1 8 पुढे नेलेत, 8 आणि 5 13 3, हातचा 1, 1 आणि 1 2 पुढे नेले, 2 आणि 3. ठीक आहे. 16चा क्यूब. एक, दुसरा अंक 6 आहे, 6, 6चा वर्ग 36, 6चा घन किती 216. आता मधात 6 आणि 36 आहे, दुप्पट करायची, 6ची दुप्पट 12, 36ची दुप्पट 72, 6 21 पुढे न्यायचं आपल्याला, 6 आणि 1 7 आणि 2 9. ठीक आहे. एकक स्थानचा अंक. मग पुढचे जे अंक आहेत दशक स्थानचे पुढे न्यायचे, 7 आणि 3 10, 10 आणि 2 12, 12 पुढे न्या. किती झाले, 6 आणि 2 8 आणि 2 10 0, हातचा 1, 1 आणि 2 3, 3 पुढे नेला, 3 आणि 1 4, 40 96. 16चा घन, 16चा घन 40 96. आता या 4 अंकी संख्येबद्दल एक गुणधर्म आहे तो लक्षात घ्या. ही एकुलती एक 40 40 96 4096 एकुलती एक 4 अंकी संख्या आहे जी 16चा घन आहे. ठीक आहे. म्हणजे कोणत्या तरी संख्येचा घन आहे ना, आणि कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे, 64चा वर्ग आहे. ठीक आहे. कितीचा घन आहे, 16चा घन आहे आणि 64चा वर्ग आहे. 4096 एकुलती एक अशी 4 अंकी संख्या आहे जी एका संख्येचा वर्गही आहे आणि दुसऱ्या संख्येचा घन सुद्धा आहे. 4 अंकी संख्या ही एकुलती एक आहे. दुसरी कोणतीच 4 अंकी संख्या अशी नाही की जी घन असेल है ना आणि वर्गही असेल. 4 अंकी संख्या कशा आहेत, एक तर त्या घन असतील कोणाला तरी है ना, किंवा मग त्या वर्ग असतील. 4096 म्हणजे 4096 एकुलती एक अशी संख्या आहे जी एका संख्येचा वर्गही आहे आणि दुसऱ्या संख्येचा घन सुद्धा आहे. हा गुणधर्म लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही संख्याच लक्षात ठेवा, 4096 4096 किंवा ही 64चा वर्ग आणि 16चा घन आहे. कारण ही जर 10 गणित याच्यावर येत असतील तर त्याच्यापैकी 8 गणितांमध्ये 4096 ही संख्या येते, म्हणजे येते 100% येते. पेपरमध्ये 4096 100% येते. आपल्याला माहित पाहिजे की ती 64चा वर्ग आहे, 16चा घन आहे. तर हे एक पाठ करून ठेवा की 4096 64चा वर्ग आणि 16चा घन आहे. कारण ती सातत्याने येते. तुम्ही मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका काढून पहा, कोणत्याही पेपरच्या काढून पहा है ना, त्या सर्व पेपरला तुम्हाला ही संख्या 100% सापडणार आहे. सापडणार 17चा घन. ठीक आहे. आता 1, दुसरा अंक 7 आहे, 7, 7चा वर्ग 49, 7चा घन 343. मधातल्या दोन अंकांची बेरीज दुप्पट, 7 दुनी 14, 49 दुनी किती होतात 98.
एकक स्थानचा अंक 3 जसं तसा लिहायचा, 34 पुढे न्यायचे. ठीक आहे, 34 काय करायचे पुढे न्यायचे. मग 4 आणि 9 किती झाले 13, 13 आणि 8 किती झाले 21, 1. आजचा पुन्हा 2 घ्यायचा याचा आणि हे दशक स्थानच्या अंकांची बेरीज करून पुढे न्यायची पहा. 17 आणि 4 21, 1 हातच्याला 2, 2 आणि 3 5 आणि 4 9 9 18, 18 पुढे न्यायची. ठीक आहे, आता किती झाले 8 आणि 4 12 आणि 7 19 9, आजचा 1 आहे, 1 2 3, 3 पुढे न्या 4, 4913. 17चा घन किती आहे 4913. 17चा घन किती 4913. रचना लक्षात ठेवायची की पहिला अंक 1 असेल आणि दुसरा अंक जो आहे तो काय असेल, कुठलीही एक संख्या असेल. ठीक आहे, पहिला अंक 1 आणि दुसरा अंक कुठलीही संख्या, कुठलाही अंक. 18, 18चा घन. एक, दुसरा अंक 8 आहे 8, 8चा वर्ग 64, 8चा घन 512. मग मधातली जे दोन अंक आहेत त्यांची दुप्पट, 8ची दुप्पट 16, 64ची दुप्पट किती होते 128. बेरीज करायची आपल्याला. 512 पैकी एक स्थानचा अंक 2 घेतला, 51 राहिलेत ते पुढे नेलेत. 8 आणि 4 12 आणि 13शी 3, हातचा 1 आहे. आता या सगळ्यांची बेरीज 12 आणि 6 18 आहे ना, 18 आणि 6 किती होतात 24, 24 पुढे न्यायची. दशक स्थानच्या अंकांची बेरीज करून पुढेच न्यायची. एकक स्थानची आपल्याला फक्त इथे ठेवायची. 8 आणि 4 12 आणि 13शी 3, हातचा 1, 12 आणि 6 किती 18, 18 आणि 6 किती झाले 24, 24 पुढे नेलेत. आता पुन्हा इथं 6 आणि 4 10 आणि 8 18शी 8, हातचा 1, 2 आणि 1 3 आणि 1 4 पुढे न्यायचे, 4 आणि 1 5, 58 32 किती झाले 58 32. आता ठीक आहे, किती झाले 58 32, 19. आता हा शेवटचा अंक आहे, शेवटची संख्या आहे या कॅटेगरीतली. ठीक आहे, 19चा घन 1, 9, 9चा वर्ग 81 आणि 9चा घन किती 729. 9ची दुप्पट 18, 81ची दुप्पट 162. 9 72 पुढे न्यायचे आपल्याला. 2 आणि 2 4 आणि 1 5 राहतील. आता बाकी सगळे पुढे न्यायचे. किती झाले 7 आणि 8 15, 15 आणि 16 किती झाले 31. 9 आणि 1 10 आणि 8 18, हातचा 1, 3 आणि 1 4 आणि 1 5 पुढे न्यायचे, 5 आणि 1 6, 68 59, 68 59. पहा लक्षात घ्या. आता पहिला प्रकार जो आहे आपला तो इथं संपून जातो. पहिल्या प्रकारात काय होतं, 1 ए चा घन या पद्धतीतली संख्या होती. म्हणजे पहिला अंक 1 असेल आणि दुसरा जो अंक आहे तो कुठलीही संख्या असेल, 0 पासून 9 पर्यंतचा कुठलाही एक अंक असेल. ठीक आहे, तर पहिला अंक 1 असलेल्या संख्या ज्या आहेत त्यांचा घन या पद्धतीने करायचा, 1, दुसरा अंक त्याचाच वर्ग त्याचाच घन. ठीक आहे, आता दुसऱ्या प्रकारात कशा प्रकारची संख्या येईल आपल्याला आहे ना, रचना काय बदलणार आहे, तर रचना बदलते 100%. रचना कशी बदलेल सर, आता रचना बदलून तो आपण आता पहा इथं रचना बदल. आपण काय म्हटलं होतं की बा पहिला अंक 1 आणि दुसरा अंक काय 1. आता इथं काय असेल, पहिला अंक काही असू शकतो पण दुसरा अंक जो आहे तो 1 असेल. A1 चा घन, याच्या अगोदर शिकलो आपण 1 ए चा घन 1 आणि दुसरा अंक काही असेल 0 पासून 9 पर्यंत. आता आपल्याला यालाच रिव्हर्स करायचं, ए पुढे घ्यायचा 1 मागे घ्यायचा, A1 चा घन आहे की नाही. या परिस्थितीमध्ये काय होणार आहे, या परिस्थितीमध्ये फक्त रचना उलटी होईल. जशी इथं रचना होती 1 ए चा घन मध्ये रचना होती की हा 1 जो आहे पहिला तो जसा तसा, दुसरा अंक त्याचा वर्ग आणि त्याचा घन. इथं रचना जी आहे ती रिव्हर्स होईल, यालाच फक्त उलट करायचं आपल्याला. म्हणजे इथं येईल ए चा घन दुसऱ्या संख्येचा, दुसऱ्या पहिल्या अंकाचा, मग ए चा वर्ग पहिल्या अंकाचा वर्ग, मग स्वतः ए आणि मग 1 1 1 ए चा वर्ग ए चा घन. यालाच उलट लिहिलेलं आहे आपण, ही उलटी रचना आहे. कारण संख्या आपली उलटी झाली ना, ही रचना उलटी झाली ना, 1 ए च्या ठिकाणी A1 झाली रचना, मग हीच रचना जी आहे ती रिव्हर्स करून टाकायची, बस एवढं इथं करायचं. आणि बाकी सगळे जे आहे ते जसं तसं 2 ए चा वर्ग आणि 2 ए म्हणजे मधातली संख्या जी आहे त्याची दुप्पटच होणार आहे. मधातली संख्या जी आहे 2 त्याच्या दुप्पटच होतील, बरोबर आहे. बस एकक स्थानच्या अंकांना लिहायचं आपल्याला. आता काय होईल, आता सर जसं की आता आपण म्हटलं
किंवा 21 आहे, 21चा घन होईल. ठीक आहे. दुसरा अंक 1 आहे. पहिला कुठली एक संख्या असेल, मग 21चा घन आहे. आपण काय 2चा घन लिहायचा आपल्याला पहिले 8, मग 2चा वर्ग लिहायचा 4, मग स्वतः 2 आणि शेवटी मग हा 1 राहिले. मग मधातले जे 2 अंक आहेत त्यांची दुप्पट, 4 ची दुप्पट 8, 2 ची दुप्पट 4. बस याला उलट लिहित जायचं आपल्याला. 1, 4 आणि 2 6, 8 आणि 4 12, 2 हातचा 1, 8 आणि 1 9. 92 61 हा झाला घन आहे कितीचा? 21चा. 92 61 काय झाला? 21चा घन. 8 4 2 1. ठीक आहे. 31 पाहू आपण. 31चा घन 3. आता 3चा घन पहिले पाहिजे आपल्याला. 3चा घन किती होतो? 27. 3चा वर्ग होतो सर 9, मग 3 आणि मग 1. 9 ची दुप्पट 18, 3 ची दुप्पट 6. चला, एकक स्थानचा अंक 1, 6 आणि 3 9, 9 8 17 7 हातच्याला 1, 1 आणि 1 2 इथं घेतले, 7 आणि 2 9 म्हणजे 29 झाले सरळ सर. 27 आणि 2 29, 29 791 खतम. आहे की नाही? तर जी रचना पहिली होती तिला फक्त आपण काय केलं? रिव्हर्स केलं. ती रिव्हर्स झाली आणि त्याच पद्धतीने ही रचना सुद्धा रिव्हर्स होऊन जाते. संख्याच रिव्हर्स झाली तर रचना सुद्धा रिव्हर्स होते. बरोबर आहे. तर मग पहिले आपल्याला काय करायचं? जी पहिली संख्या आहे तिचा घन वर्ग 30 संख्या आणि मग 1 लिहायचा. घन वर्ग 30 संख्या आणि 1 लिहायचा. आणि मधातल्या संख्येची करायची दुप्पट. मधातल्या संख्येची करायची दुप्पट. आहे की नाही? अशाही किती संख्या भेटतील आपल्याला? 11 तर आपण याच्या पहिली सोडवली. ती दोन्ही कॅटेगरीत बसते. 41चा घन करतो म्हटलं तर तसंच होईल ना. 41चा घन. मग याचा दुसरा अंक 1 आहे. पहिला तर ए आहे. मग 4चा घन 64, 4चा वर्ग 16, मग 4 आणि मग 1, मग 2 मधातल्या संख्याची दुप्पट, 16 ची दुप्पट 32, 4 ची दुप्पट 8. मग आता आपण 1, 8 आणि 4 12 ची 2 हातचा 1 आहे. बरोबर आहे. किती होईल? 6 आणि 2 8 आणि 9. या दोघांची बेरीज 3 आणि 1 4 वर जाईल. 64 आणि 4 किती झाले? 68. 68 921 हा झाला घन कितीचा? 41चा. कितीचा? 41. 51चा घन. पुन्हा 5चा घन 125, 5चा वर्ग 25, 5 1, 25 ची दुप्पट 50, 5 ची दुप्पट 10, 1 जसाच्या तसा. 10 आणि 5 15 होतात. 15 ची 5 हातचा 1, 5 आणि 1 6. या दोघांची बेरीज 5 आणि 2 7. 125 आणि 7 किती होतात? 132. आहे की नाही? 132. 132 651 हा काय झाला? 51चा घन. बरोबर. पहा इथून आता एक लक्षात घ्या की कंटिन्युअसली जे जे अंक मी घेतले तर इथं काही नाही 10 संख्या येतात फक्त. ठीक आहे. 9 9 10 संख्या येतात. 9 संख्या पकडा, कारण 1 पासून 9 पर्यंत 9 अंक आहेत तर त्या 9 संख्या पकडा. 9 9 संख्या येतात. त्या 9 9 संख्या सातत्याने सराव करत राहा. पुन्हा 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 घेऊन रोज करा वाटलं असतं. काय जास्त वेळ नाही लागत तुम्हाला. 2 2 मिनिटात 2 मिनिटात सगळं होऊन जातं. पण याच्यामुळे काय की सवय जी होईल ह्या पद्धती लक्षात राहतील. है ना? आणि जर लक्षात राहिल्यात तर तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी लागणारा वेळ जो आहे तो फार कमी लागेल. कॅल्क्युलेशनचा वेळ कमी करणे हाच आपला उद्देश आहे. कॅल्क्युलेशनची अॅक्युरेसी वाढवणे आणि वेळ कमी करणे. बुलेट मॅथ्स मधून आपल्याला या सेशन्स मधून आपला उद्देश काय की आपला उद्देश हाच आहे की कॅल्क्युलेशनचा वेळ जो आहे तो कमी करत न्यायचा. बस आपला दुसरा उद्देशच नाही. ठीक आहे. 61चा घन. 6चा घन म्हणजे 216, 6चा वर्ग 36, 6 1. आता 36 ची दुप्पट 72 आणि 6 ची दुप्पट 12. कॅल्क्युलेट करू. 1 12 आणि 6 18 होतं. 18 8 हातच्याला 1 घेतले. 6 आणि 1 7 आणि 2 9. ठीक आहे. आणि मग 7 आणि 3 10. 10 इकडे घ्या. 216 आणि 10 किती होतात? 226. खतम. ठीक आहे. मला म्हटलं 71चा घन. 7चा घन किती? 343. 7चा वर्ग 49, मग 7 आणि मग 1 दुप्पट. 49 ची दुप्पट 98, 7 ची दुप्पट 14. किती फटाफट होऊन जाते की नाही? 1 14 आणि 7 किती झाले? 2101 हातचा 2 आहे. ठीक आहे. 8 आणि 2 10 आणि 9 1900. 9 हातच्याला 1. 9 1 10 आणि 4 14 इकडे घ्या. 4 आणि 3 7, 4 आणि 1 5 357. झाला. फटाफट होते. 100% फटाफट होते. फक्त तुमचं लक्ष त्याच्याकडे पाहिजे. तुम्ही त्याच्याकडे डेडिकेटेडली लक्ष दिलं पाहिजे. बस
बाकी मग सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आरामशीर होतात. आणि हे 9 9 9 9 संख्या घेतो का मी, कारण इथंच सराव झाला पाहिजे पहिले तर ते लक्षातच आलं पाहिजे, हा ऐसा आहे बस खतम होई बात. चला 81चा घन करू आपण. आता 8चा घन किती होतो 512, 8चा वर्ग 64, मग 8 1. आता 64 ची दुप्पट होते 128 आणि 8 ची दुप्पट होते 16, म्हटले 1. 8 आणि 7 16 आणि 8 किती झाले 24 ची 4 हातच्याला 2, 8 आणि 2 10 आणि 4 14 ची 4 हातच्याला 1, 12 आणि 7 18 आणि 19 इकडे घ्या, हे किती झाले 9 आणि 2 11 हातचा 1, 51 52 53 खतम आहे की नाही. एवढ्याच स्पीडने तुमचंही होते, याच्यापेक्षा जास्त स्पीडने तुमचं होते. एक्सप्लेन नाही करायचं तुम्हाला कोणाला, ठीक आहे. तुम्ही स्वतःच कॅल्क्युलेट करताय स्वतःसाठीच, तर तुम्हाला स्वतःचा वेळ जो आहे तो कमीच लागणार आहे. 91चा घन, पुन्हा काय 9चा घन बा 729, मग 9चा वर्ग 81, ही 9, मग 1. 81 ची दुप्पट किती होते सर 162 होते, 9 ची दुप्पट होते 18, 1. 18 आणि 9 किती होतात 27 ची 7 हातच्याला 2, 2 आणि 2 4 आणि 1 5, 16 आणि 8 किती होतात 24, किती 9 आणि 4 13 हातच्याला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5, 753 571 खतम. 753 571 खतम आहे की नाही. याच्यापेक्षा जास्त काही आहे का नाही. आणि आता तिसरा प्रकार येतो याच्यामध्ये, रचना फक्त लक्षात ठेवा की कशा प्रकारची सांगतो. तिसरा प्रकार येतो मग याच्यामध्ये. आता तिसरा प्रकार कसा येतो, तिसरा प्रकार असा येतो की असाच येतो. फक्त तुम्हाला काय करायचं, रचना ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या. रचना लक्षात ठेवल्या तुम्ही की तुमचं काम झालं समजा. तिसरा प्रकार काय येतो, तो तिसरा प्रकार येतो की दोन्ही संख्या समान असतील तर ए चा घन, दोन्ही संख्या समान असतील तर त्यांचा घन कसा करायचा. दोन्ही संख्या समान असतील 11 22 33 44, दोन्ही अंक समान असतील 55 66 77 88 99, कसं करायचं. काहीच नाही, सगळ्यांचे घन लिहायचे 4 पर्यंत. एक ए चा घन, ए चा घन, ए चा घन, घनच लिहायचा फक्त. आणि मग याचा दुप्पट करायचं 2 चा घन 2 चा घन, बस. हरिओम. जसं की मी म्हटलं की बा आपल्याला काय करायचं, 11चा घन तर करण्याची गरज नाही, आपण 22चा घन, ठीक आहे 22चा घन. मग काय 2 2 आहे ना दोन्हीकडे अंक, मग 2चा घन 8 8 8 8, आणि मग दुप्पट लिहायचे 16 16. आता बेरीज करा, 8 बेरीज 30, एकक स्थानचा अंकच लिहायचा आहे की नाही. 18 किती 24, 24 ची 4 हात चालतो, 8 आणि 2 10 आणि 16 किती झाले 26, 26 चा हात चाल 2, 8 आणि 2 10 झाला करायला 10 648. काय करायचं होतं, फक्त घन लिहायचे, कारण दोन्ही अंक समान आहेत मग त्यांचे घनच लिहायचे 8 8 8 8, मधातल्या अंकांची दुप्पट 30 पद्धत, 8 2 16 8 2 16, आणि बेरीज एकक स्थानचा अंक 8, 16 8 24, 24 ची 4 हात चाल 2, 8 आणि 2 10 आणि 16 26, 26 ची 6 हात चाल 2, 8 आणि 2 10, 33चा घन करायचा समजा. 3चा घन 27 27 27 27 ची दुप्पट 54 54, 27 ची 7 हातचा 2, हे बा 7 आणि 2 9 4 13 3 हातच्या 1, मग हे 5 आणि 2 7 आणि 1 8 इकडे न्यायचे, 8 आणि 4 12 आणि 7 19 9 हातच्या 1, मग हे लिहिले 5 आणि 2 7 आणि 1 8, आणि हे किती झाले 35, 27 8 35 झालं 35 937. 44 55 66 77 88 असंच करू शकाल तुम्ही. चला एक रॅन्डम घेतो, एक रॅन्डम घेऊन घेतो याच्यामध्ये. जसे आपण म्हटलं 88चा घन करायचा, मग आता 88चा घन 8चा घन 512 512 512 512 512 दुप्पट 1024 1024. बेरीज करायची आपल्याला. एकक स्थानचा अंक 2 घ्या, 51 इकडे लिहा, ठीक आहे. एकक स्थानचा अंक 4 आणि 2 6 आणि 7 7 लिहून टाका, आणि मग बाकी सगळी बेरीज करा. हे बघा काय 102. आता ही बेरीज करणं फार महत्वाचं, नाही तर मग ते विषय गंभीर होते. नाही चाली तर एकक स्थान, मग इथं बेरीज करायची. इथून 5 आणि 2 7 आणि 1 8 5, आणि हा 1 158. हे बघा
तसंही 102 आणि 51 किती होतात? ते 102 आणि 51 होतात 153 आणि 5 किती होतात? 158. अशी करायची नाही. हे एकक स्थानचा अंक लिहिला आपण, मग उरलेली जे आहेत दशक स्थानापासून बेरीज करायची. 2 आणि 1 3 आणि 5 8, 808. 5 अधिक 0 5, 1 1 झालं. आता 8 आणि 2 10 4 1404. हातचा आला आपल्याकडे 1 खाली लिहिला. आता नाही अशी बेरीज करतायत तर सरळ करायची. 1 आणि 2 3, 3 आणि 1 4, 4 आणि 5 सर 9 झाले. हा 5 आणि 1 6 आणि 0 6 आणि हा 1 169. मग 9 आणि 2 1101 हातच्याला 1 आहे. 6 आणि 7 आणि 8, 5 आणि 6 झालं काम आपलं. ठीक आहे. जशी करतायत तशी करायची. फक्त लक्षात ठेवायचं की प्रत्येक ठिकाणाहून एकक स्थानचा अंक काढायचा आणि बाकी सगळं इकडे नेत राहायचं, पुढे पुढे नेत राहायचं. कॅरी फॉरवर्ड करायचा. हातचा जो आहे तो पुढे पुढे नेत राहायचा. एकक स्थानचा अंक तिथं बेरीज करून एकक स्थानचा अंक काढायचा, बाकी सगळं हातचा म्हणून तिकडे न्यायचं. ठीक आहे. हेच आपल्याला करायचं आहे. काही अडचण है ना? समजलं असेल. आय होप की तुम्हाला समजलं असेल 100% है ना. तर बघा, ह्या झाल्या रॅन्डम पद्धती है ना. उद्या मी तुम्हाला कॉमन पद्धत सांगणार आहे, युनिव्हर्सल पद्धत. किंवा ही एक पद्धत आहे की ती कोणतीही संख्या असो, कशी संख्या असो, त्या संख्येला ही पद्धत लागते. ठीक आहे. आणि जमल्यास उद्याच घनमूळ काढण्याची पद्धत सुद्धा सांगून देतो. ठीक आहे. तुमच्याकडे क्लिअर असेल सगळे सगळं, काही प्रॉब्लेम आपल्याकडे राहणार नाही. ठीक आहे. क्लिअर आहे. चलो मग बोला ना, मग बंद पडेगा.